नमस्कार. अभिषेक पांचाळ या यूट्यूब चॅनलवर तुमचं स्वागत आहे. तर सर्वात आधी सर्व विजेत्यांचं हार्दिक अभिनंदन की तुम्हाला घर लागलेलं आहे. तर नक्कीच आता तुम्हाला वेगवेगळ्या लोकेशनला घर लागलेली असतील, तर अशा केसमध्ये ते घर घ्यावं की नाही घ्यावं ह्याबद्दल बरंच कन्फ्युजन तुमच्या मनामध्ये असेल आणि तेच कन्फ्युजन दूर करण्यासाठी आपण हा व्हिडिओ बनवत आहोत. तर व्हिडिओ जो आहे तो 3 पार्टमध्ये कव्हर होणार आहे. तर पहिल्या पार्टमध्ये आपण घर घ्यावं की नाही घ्यावं ह्याबद्दल थोडीशी आपण डिस्कशन करणार आहोत. दुसरा पॉईंट जो आहे तो आहे जर तुम्हाला घर घ्यायचं असेल तर पुढची प्रोसेस कशी असेल त्याबद्दल आपण डिस्कशन करू आणि 2018 आणि 19 लॉटरी विजेत्यांचा आता सध्या काय चालू आहे त्याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत या पार्टमध्ये. आणि थर्ड पार्टमध्ये जर तुम्हाला हे सगळं डिस्कशन करून जर तुम्हाला वाटलं की घर घेऊ नये तर अशा केसमध्ये काय करावं ह्याबद्दलची माहिती आपण तिसऱ्या पार्टमध्ये कव्हर करणार आहोत. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. तर आता आपला पहिला पार्ट आपण सुरू करूया, जो म्हणजे आहे की घर घ्यावं की नाही घ्यावं ह्याबद्दल डिस्कशन करूया. तर बघा, ही जी आहेत ती माझी मतं आहेत. मी जवळपास नवी मुंबईमध्ये 30 वर्ष झाले राहत आहे आणि खारघर नोड म्हणा किंवा द्रोणागिरी नोड म्हणा, उल्वे नोड म्हणा किंवा जो कामोठे कळंबोलीवाला नोड आहे ह्याची डेव्हलपमेंट मी स्वतः माझ्या डोळ्यांनी बघितलेली आहे आणि त्या बेसिसवरती तुम्हाला हे जे मी डिटेल्स सांगणार आहे ते त्यावरती बेसिसवरती सांगणार आहे. तर पहिला बघूया आपण की घणसोली आणि कळंबोली किंवा खारघर म्हटलं तर ह्या ठिकाणी लोकांना एवढं कन्फ्युजन नाही आहे की घ्यायचं की नाही घ्यायचं. आय थिंक 99% लोक ती घरं घेणारच असतील. मे बी 1-2% लोक असतील ज्यांना थोडं कन्फ्युजन असू शकतं, पण बाकी तर लोकांना कन्फ्युजन नसेल. आता येऊया आपण दुसऱ्या पॉईंटवरती की तळोजा आणि द्रोणागिरी लोकेशनला काय करावं. तर अशा केसमध्ये बघा, जर तुम्ही EWG कॅटेगरीमध्ये असाल तर EWG कॅटेगरीचं घर जे आहे ते अप्रॉक्सिमेटली 20 लाखाला सिडकून दाखवलेलं आहे आणि त्यावरती आपल्याला जवळपास 2.5 लाखाची एक आवास योजनेची सबसिडी मिळेल. तर ह्या हिशोबाने ते आपल्याला घर जवळपास 17.5 लाखापर्यंत आपल्याला मिळणार आहे आणि त्यावरती एक्स्ट्रा कॉस्ट. तर असं करून आय थिंक ते घर तुम्हाला 20 लाखापर्यंत पूर्ण मिळेल, सगळं मिळून तुमचं मी सांगत आहे, म्हणजे रजिस्ट्रेशन वगैरे सगळं ॲड करून सांगत आहे. तर अशा केसमध्ये मला असं वाटतं की 20 लाख ही किंमत बऱ्यापैकी कमी आहे मार्केट रेटपेक्षा. आणि तुम्ही द्रोणागिरी म्हणा किंवा तळोजा म्हणा ह्या दोन्ही ठिकाणी जर तुम्हाला EWG कॅटेगरीमध्ये तुम्हाला जर घर लागलेलं असेल तर नक्की तुम्ही ते कन्सिडर करू शकता. आता येतं की LIG कॅटेगरीवाल्या लोकांनी काय करावं. तर बघा, LIG किंमत नक्कीच थोडी जास्त आहे आणि ह्यामध्ये कन्फ्युजनमध्ये वाढण्याचं कारण 2 न्यूज आहेत, 2 किंवा 3 न्यूज आपण म्हणू शकतो. पहिली जी न्यूज आहे ती आहे 2021 येणारी लॉटरी. दुसरी न्यूज जी आली होती त्यामध्ये होतं की प्रॉपर्टीची किंमत सिडको कमी करणार आहे, ही दुसरी कन्फ्युजिंग न्यूज होती. आणि तिसरी जी कन्फ्युजिंग न्यूज आली होती ती होती की ही जी घरं आहेत ती डायरेक्टली विदाऊट लॉटरी देणार आहेत पुढच्या ह्याच्यामध्ये. तर या 3 गोष्टींमुळे लोकांमध्ये थोडंसं कन्फ्युजन होत आहे. आता त्या न्यूज मी गो थ्रू करून तुम्हाला एक वेगळ्या व्हिडिओमध्ये कव्हर करून घेईन, कारण ह्या व्हिडिओमध्ये आपण त्या गोष्टी कव्हर केल्या तर बराच लेंदी होऊ शकतात. आणि त्यातलं जर सांगायचं झालं की 2021 लॉटरी येईल की नाही येईल, तर बघा, मला जर तुम्ही विचाराल की 2021 लॉटरी येईल की नाही येईल तर ह्याबद्दल माझं उत्तर असेल की माझ्या मते तरी 2021 मध्ये लॉटरी सिडकोची येणार नाही, म्हाडाची येईल. पण सिडकोची लॉटरी जर आपण बघायला गेलं तर येणं जरा कठीण आहे. ह्याची कारणे तुम्हाला सांगतो की बघा, ज्यावेळी लोकेश चंद्र हे जेव्हा सिडकोचे MD होते तर तुम्ही त्यांना साईट व्हिजिटच्या वेळी बघितलं असेल. तर साईट व्हिजिट म्हणजे नक्की काय असतं की बघा की आपण त्या ठिकाणी जातो आणि तिकडे अनालिसिस करतो की तिथे त्या गोष्टी आहेत की नाही. जसं आपण बोललो एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स म्हणा, कारण बघा आपण जवळपास 1000 लोकांची सोसायटी बांधणार आहोत. तर असं नाही आहे की फक्त लँड आहे म्हणून तुम्ही तिकडे ती सोसायटी बांधू शकता. त्यासाठी बऱ्याच प्री रिक्विजिट असतात किंवा काही गोष्टी असणं इम्पॉर्टंट असतात, त्यानंतरच ती गोष्ट आपण बांधू शकतो. त्यातली पहिली आहे एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स आहे. सेकंडली तिथे पाईपलाईन आहे की नाही, की एवढ्या सोसायटीला पाणी जाण्यासाठी तिथे पाईपलाईनची व्यवस्था आहे की नाही, ड्रेनेज लाईन तिथे आहे की नाही, म्युन्सिपालिटीच्या परमिशन्स, ह्या अशा बऱ्याच गोष्टी असतात. ह्या गोष्टी झाल्यानंतरच एखाद्या ठिकाणी तुम्ही त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू करू शकता. तर माझ्या मते ह्या गोष्टींचं व्हेरिफिकेशन झालं आहे नाही झालं आहे हे मला माहीत नाही, पण ह्या साईट व्हिजिटबद्दल मी अजून कुठलीही न्यूज ऐकलेली नाही आहे. त्यामुळे हे एक पहिलं कारण झालेलं आहे. दुसरी गोष्ट जी सिडकोची 2016 मध्ये लॉटरी झाली होती, 2018 मध्ये लॉटरी होती, 2018 आणि 19 मध्ये अशा प्रकारे टोटल 26,000 घरांची लॉटरी निघालेली होती. तर या 26,000 घरांमधली जवळपास 6-7 घरं जी आहेत ते अजूनही बाकी आहेत. आणि अशा केसमध्ये तुमचं एक्झिस्टिंग लॉटमधलं जर घरं बाकी आहेत तर अशा केसमध्ये तुम्ही नवीन लॉटरी कशी का काढाल, हा माझा दुसरा एक कन्सर्न आहे की ही गोष्टही मला वाटते. आणि तिसरा पॉईंट मी बोलू शकतो की एका साईट व्हिजिटवरून सांगतो तुम्हाला की बेलापूरला मी बघितलं आहे की बेलापूर स्टेशनच्या बाहेर ही लॉटरी येईल असं त्या न्यूज आर्टिकलमध्ये सांगितलं होतं. तर बघा, बेलापूरच्या एका साईडला सध्या ऑलरेडी पार्किंग लॉटमध्ये मेट्रो कन्स्ट्रक्शनचं काम चालू आहे. अशा केसमध्ये त्यांनी दुसऱ्या साईडलाही घराचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू केलं तर खूप जास्त म्हणजे
अडचण होऊन जाईल, लोकांना पार्किंगला जागा राहणार नाही आणि हे जवळपास इम्पॉसिबल आहे. कारण एका साईडला तुम्ही मेट्रो बांधताय, दुसऱ्या साईडला जर तुम्ही हाऊसिंग प्रॉपर्टी कन्स्ट्रक्शनला घेतली तर अशा केसमध्ये तर हे सगळे पॉईंट जर तुम्ही बघितलेत तर माझ्या मते तरी 2021 मध्ये सिडकोची लॉटरी येणं थोडं कठीण आहे, म्हणजे नवीन लॉटरी येणं. मे बी जर ह्यांनी काही अजून काही अरेंजमेंट केल्या असतील ज्या न्यूज आपल्याला बाहेर माहीत नसतील तर अशा केसमध्ये नक्की लॉटरी येईल. पण ज्या गोष्टी मी बघत आहे, ज्या मला वाटत आहे त्याच्यावरून तरी मला वाटतं की 2021 मध्ये सिडकोची लॉटरी येणं बरंच कठीण आहे. पॉईंटकडे येऊया, तो म्हणजे तळोजा आणि द्रोणागिरीमध्ये घर घ्यावं की नाही घ्यावं LIG कॅटेगरीने. तर त्याबद्दल आपण थोडं डिस्कशन करूया. तर बघा, जर तुम्ही राहायच्या दृष्टीने बघत असाल मे बी 2 ते 5 वर्षाच्या गॅपमध्ये, तर अशा केसमध्ये तुम्ही नक्की LIG मध्ये घर घेऊ शकता. आता आपण ह्यामध्ये एक कंडिशन अशी इंटरप्रेट करतोय की घरांची किंमत जी आहे ती कमी होणार नाही आहे, सिडको घर किंमत कमी करणार नाही आहे. ह्या पॉईंटवरती मी हे तुम्हाला पॉईंट सांगत आहे. मी ती जी न्यूज आहे ती सेपरेटली एका व्हिडिओमध्ये कव्हर करीन, त्यामुळे प्रयत्न करीन की माझं अंडरस्टँडिंग काय आहे त्या न्यूजबद्दलचं आणि त्याच्या अकॉर्डिंगली तुम्हाला व्हिडिओ बनवून नक्की सांगेन. आता जर किंमत वाढली नाही किंवा जी आहे ती किंमतच राहिली तर ह्या केसमध्ये हे कंडिशन्स अप्लिकेबल होतील. तर पहिली कंडिशन आहे की तुम्ही राहायला बघताय 2 ते 5 वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही तिथे राहायला जाणार असाल तर अशा केसमध्ये तुम्ही नक्की LIGचं घर तिकडे घेऊ शकता. आता बघूया आपण इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू. जर तुम्ही इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यू बघताय की तुम्ही 2 ते 5 वर्षाच्या गॅपमध्ये तुम्ही घर विकायचा प्लॅन करत असाल तर अशा केसमध्ये माझं मत असेल की तुम्ही घर घेऊ नका. इवन दो घराची किंमत डबल झाली तरी पण तुम्हाला काही प्रॉफिट होणार नाही आहे. ह्याचं सिंपल तुम्हाला एक्सप्लेनेशन देतो की बघा, तुम्ही घर जर तुम्ही होम लोनवरती घेणार असाल तर तुम्ही आणि बँकेला पे केलेला जर तुम्ही इंटरेस्ट काढला तर तुम्हाला लक्षात येईल की तुम्ही घराची जवळपास 50-1 लाख रुपये खर्च करणार आहोत. 50 ते 60 लाख रुपये तुम्ही खर्च करणार आहोत. टेन्युअरवर डिपेंड आहे की तुम्ही किती टेन्युअरचं लोन घेतलं आहे. तर त्या हिशोबाने तुम्हाला हे घर 50 लाखाला जर तुम्ही विकलं तर तुम्हाला बेनिफिट जो आहे तो 0 रुपयाचा आहे, कारण तुम्ही बँकेला तेवढंच इंटरेस्ट पे केलेला आहे. राहिली गोष्ट रेंटल इन्कमचं, तर तुम्ही हे पैसे जे आहेत ते तुम्ही EMIच्या जागी तुम्ही याची RD बनवा, तुम्हाला सेम इंटरेस्ट लेवल मिळेल. म्हणजे इंटरेस्ट जो मिळेल ते तुमचं रेंट झालं आणि त्याचे पैसे जर तुम्ही साठले ते तुमच्या घराची मुद्दल झाली. तर अशा प्रकारे 50 लाख जर तुम्ही म्हणजे घराची किंमत डबल झाली असं पण जर प्लॅन केला पुढच्या 5 वर्षामध्ये तर त्याचा काहीच फायदा होणार नाही आहे, कारण तुम्हाला तेवढीच पैसे तुम्ही बँकेला देणार आहात आणि तुम्ही घराला सिडकोसाठी देणार आहात आणि तुमचं टोटल जी इन्व्हेस्टमेंट आहे ती 50 लाखाचीच असेल आणि ते घर तुम्ही 5 वर्षाने 50 लाखालाच विकाल. तर ही झाली इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूची गोष्ट. आणि आता बघूया की लॉंग टर्ममध्ये बघा काय होईल. पण जर तुम्ही लॉंग टर्ममध्ये बघत असाल की 10 वर्ष किंवा 10 वर्षांनी जास्त टाइमचा तुम्ही जर घर ठेवणार असाल तर अशा केसमध्ये नक्कीच तुम्हाला एक खूप जास्त चांगले बेनिफिट्स मिळू शकतात. ह्याचा आपण रिझनही बघून घेऊया की का असं मी म्हणतोय ते. तर बघा, आपण तळोजा लोकेशन पहिला बघूया की तळोजा लोकेशनमध्ये काय काय आहे ते. तर तळोजा लोकेशनमध्ये तुम्ही 10 वर्षानंतर गेला तर तिकडे तुम्हाला काय बघायला मिळेल. पहिली गोष्ट, मेट्रो फंक्शनल असणार आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही जर बघितलं असेल तळोजामध्ये एक रेल्वे लाईन ही गेलेली आहे, जी रेल्वे लाईन तुम्हाला जर तुम्ही तिकडून लोकल ट्रेन तोपर्यंत सुरू झाली तर तिथून तुम्हाला दिव्याला जायला फक्त 10 ते 15 मिनिटांमध्ये तुम्ही लोकलने जाणार आहात. आणि दिव्यावरून पुढे CST म्हणा किंवा घाटकोपर म्हणा किती लांब आहे हे मी सांगायची गरज नाही आहे. M इंडिकेटरचा ॲप आहे, तुम्ही त्या ॲपमध्ये जाऊन तळोजा स्टेशन बघू शकता आणि तिकडून लागणार दिवाचा टाइम बघू शकता. तर ही एक रेल्वे सुरू होण्याचे चान्सेस आहेत. तिसरी गोष्ट, खारघरमध्ये BKC 2 आलेला आहे आणि BKC 2 वरून ट्रेनने फक्त 10 मिनिटाचं म्हणजे मेट्रोने फक्त 10 मिनिटाचा डिस्टन्स आहे. त्याचप्रकारे गाडीनेही 10-15 मिनिटाचंच डिस्टन्स आहे. तर BKC 2 जर सुरू झालं तर तोही एक तुम्हाला मेजर प्रोजेक्ट आहे. चौथा प्रोजेक्ट जो आहे तो आहे आपला विरार कॉरिडोर. विरार ते अलिबाग जो कॉरिडोर आहे त्याचा एक एक्झिट जो आहे तो तळोजाला आहे. तर तो एक चौथा प्रोजेक्ट तळोजामध्ये मेजर येत आहे. पाचवा प्रोजेक्ट आपण बघूया की नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट. तर नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टमुळे नवी मुंबई आणि त्याच्या आजूबाजूचा परिसर ह्या सगळ्यांना बेनिफिट त्याचा मिळणार आहे. नक्कीच त्याचा बेनिफिट तळोजालाही मिळेल. तर तो झाला तुमचा 5वा मेजर प्रोजेक्ट. तर ह्या अशा प्रकारे बरेच मोठे मोठे प्रोजेक्ट जे आहेत ते 10 वर्ष झाल्यानंतर तळोजाला आलेले असतील. त्याच प्रकारे तळोजाची मेट्रो जी आहे जर पुढे गेलेली असेल तर तळोजा आहे ते एक जंक्शन बनणार आहे. तर तिकडून जी डोंबिवली जी ट्रेन येणार आहे ती तळोजाला मिळणार आहे आणि तिकडून एक ट्रेन जी आहे ती आपली जाईल कळंबोली साईडला आणि एक ट्रेन जी आहे ती बेलापूर साईडला जाईल. तर अशा प्रकारे तळोजा एक जंक्शन म्हणून नावारूपाला आलेलं असेल. तर ह्या सगळ्या गोष्टी जवळपास व्हायला आपण 10 वर्षाचा टाइम फ्रेम पकडून चालूया. आणि म्हणून तुम्हाला सांगतो जर तुम्ही लॉंग टर्म बघत असाल की 10 वर्षासाठी बघत असाल तर नक्कीच तुम्ही तळोजाचं LIGचं घरही घेऊ शकता. कंडिशन दॅट की सिडको पुढच्या येणाऱ्या लॉटरीमध्ये त्याची किंमत कमी करत नाही ह्यावरती. आता आपण बघूया द्रोणागिरीला काय होणार आहे. तर द्रोणागिरी लोकेशन जे आहे ते ऑलरेडी
जी रेल्वे जाणार आहे उरणपर्यंत जी रेल्वे जाणार आहे बेलापूरवरून, तर ही जी रेल्वे आहे त्याचं जे स्टेशनवरून फक्त 10 मिनिटाच्या वॉकिंग डिस्टन्सवरती आहे. तर पहिली गोष्ट, रेल्वे स्टेशनपासून खूप जवळ लोकेशन असणार आहे, नावाशिवाय रेल्वे स्टेशनचं नाव आहे. दुसरी गोष्ट, नवी मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट 10 वर्षांकडे झालेलं असेल, त्याचा एक बेनिफिट त्याला मिळणार आहे. सी लिंक जो आहे त्या सी लिंकमुळे साऊथ मुंबईला द्रोणागिरी खूप चांगल्या प्रकारे कनेक्ट होणार आहे. ही आहे तिसरी गोष्ट. ज्याप्रमाणे रेल्वे जाईल त्याप्रमाणे तिकडे ऑटोमॅटिकली पब्लिक वाढेल, म्हणजे जे राहायची लोक आहेत ती जास्त येतील आणि ऑटोमॅटिकली तिकडे लोक राहायला आल्यामुळे त्याचा रेट असाही वाढेल. त्या सगळे पॉईंट जर तुम्ही कव्हर केले तर तुम्हाला लक्षात येईल की हे द्रोणागिरी पण जे आहे ते खूप चांगलं लोकेशन 10 वर्षाच्या ड्युरेशनमध्ये येऊ शकतं. तर आय होप तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी म्हणून कळालं असेल की तुम्हाला घर घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे. अगेन हे फक्त मी माझी मतं सांगत आहे, घर घ्यायचं की नाही घ्यावं हे तुम्हाला डिसाईड करायचं आहे. नक्कीच तुम्ही अजूनही लोकांकडून त्यांचं ओपिनियन घ्या आणि अशा लोकांकडून ओपिनियन घ्या जे ऑलरेडी तळोजा किंवा द्रोणागिरी लोकेशनला राहत असतील, तर त्यांचं तुम्हाला ओपिनियन जास्त होऊ शकतं, हेल्पफुल होऊ शकतं. अजून एक शेवटचा एक इम्पॉर्टंट पॉईंट आहे की बरेच लोक बोलतील की तळोजामध्ये किंवा द्रोणागिरीमध्ये प्रायव्हेट डेव्हलपरही त्याच रेटला घर देत आहे. तर नक्कीच तुम्हाला असा कुठला प्रोजेक्ट सापडला तर तुम्ही कमेंट म्हणून मला सांगा, मी त्याच्यावरती नक्की व्हिडिओ बनवीन. कारण मी स्वतः तिकडे जाऊन बघितलेलं आहे, मला तरी ह्या रेटच्या आसपासही कुठे घर दिसलेलं नाही आहे. इनफॅक्ट मी नवी मुंबईमधल्या बऱ्याचशा एरियामध्ये फिरलेलो आहे, जे घराची टोटल कॉस्ट जी जात आहे ती 1 BHK साठी अराउंड 45 लाखाच्या आसपास जात आहे. आणि तीही तुम्हाला बोलतो की डॉक्युमेंट्स क्लिअर नसतील तर, म्हणजे गावठण प्लॉट असतील, असे काही प्लॉट असतील वगैरे, तर तिकडे हा रेट चाललेला आहे. जर तुमचं एक चांगलं टायटल क्लिअरवालं जर घर असेल तर त्याचं घराची किंमत अजूनही जास्त येत आहे नवीन कन्स्ट्रक्शनसाठी. सेकंड सेलमध्ये मे बी तुम्हाला थोडी बेटर डील मिळू शकते, पण जर मेन न्यू कन्स्ट्रक्शनवाले जे प्रॉपर्टीज आहेत त्यामध्ये तरी मला 30 लाखाच्या आसपास कुठेही घर मिळून नाही आलं. जर तुम्हाला मिळालं तर नक्की डिस्क्रिप्शनमध्ये सांगा आणि त्याची कॉस्ट शीट तुम्हाला शेअर करायला लागेल. असं नाही की फक्त ॲड आलेली कुठली तरी म्हणून तुम्हाला दाखवायचं आहे. दुसरी गोष्ट, जे ते घर आहे ते 1.5 किलोमीटरच्या रेंजमध्ये हवं स्टेशनपासून, कारण सिडकोचे सगळे प्रोजेक्ट जे आहेत ते आयदर स्टेशनपासून जवळ आहेत किंवा येणाऱ्या पुढच्या मेट्रो स्टेशनपासून एक 10 मिनिटं वॉकिंग डिस्टन्सच्या अंतरावरती आहे. त्यामुळे आपण 1.5 किलोमीटरच्या आतमध्ये जर तुम्हाला तसा प्रोजेक्ट मिळाला तर नक्की तुम्ही कमेंट म्हणून मला सांगा. मला तरी अजून कुठला प्रोजेक्ट मिळाला नाही आहे आणि जर असा प्रोजेक्ट कुठला आपला मिळाला तर आपण नक्की त्याला कव्हर अप करू. पार्टमध्ये कन्फ्युजन क्लिअर झालं असेल की तुम्हाला घर घ्यायचं आहे की नाही घ्यायचं, तर अशा केसमध्ये तुम्ही घर घ्यायचा प्लॅन केला असेल तर पुढची प्रोसेस कशी असणार आहे याबद्दल आपण डिस्कशन करणार आहोत. तर घर जर घ्यायचं असेल तर तुम्हाला पहिला लेटर ऑफ इंटेंट जे आहे ते सिडकोकडून तुम्हाला सेंड केलं जाईल. पहिल्या याची हार्ड कॉपी सेंड केली जायची, पण सध्या जे आहे ते तुम्हाला सॉफ्ट कॉपीज मिळेल. तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला ती सॉफ्ट कॉपी मिळून जाईल. तिकडून तुम्ही तुमचं इंटेंट ऑफ लेटर जे इंटेंट आहे ते डाउनलोड करून घेऊ शकता. त्यामुळे सर्व डिटेल्स तुमचे दिलेले असतील की तुम्हाला कुठलं घर लागलेलं आहे वगैरे, ह्या सर्व माहिती या लेटर ऑफ इंटेंटमध्ये असते. लेटर ऑफ इंटेंट बघा, हे फक्त तुम्हाला घर ऑफर केलं गेलं आहे ह्याचं कन्फर्मेशन आहे, घर तुम्हाला मिळालेलं आहे ह्याचं कन्फर्मेशन नाही आहे. त्यासाठी पुढे व्हेरिफिकेशन प्रोसेस होते. तर तुम्हाला व्हेरिफिकेशन प्रोसेससाठी निवारा केंद्र बेलापूर येथे तुम्हाला बोललं होतं. निवारा केंद्र जे आहे ते CBD बेलापूर स्टेशनमध्ये प्लॅटफॉर्म टॉवर नंबर 10 मध्ये आहे, 7व्या माळ्यावरती. तर तिकडे तुम्हाला यायला लागतं आणि तिकडे तुम्हाला ही पुढची प्रोसेस कंप्लीट करावी लागते. तर तिकडे तुम्हाला जे आहे ते डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी यावं लागेल. साधारणतः डॉक्युमेंट कुठलं लागतं तेही तुम्हाला सांगतो. आधार कार्ड, पॅन कार्ड, ITR, सॅलरी स्लिप लागतील तुमच्या. हे जे आहेत ते तुमचे मेन डॉक्युमेंट आहेत. त्याशिवाय तुम्हाला डोमेसाईल सर्टिफिकेट आहे आणि पोलीस स्पेसिफिक लॉटरी आहे, त्यामुळे तुमचं पोलिसांचं काही प्रूफ असेल, आता मला एक्झॅक्टली माहीत नाही काय प्रूफ आहे ते, पण तेही तुम्हाला तिकडे दाखवायला लागू शकतं. तर हे जे आहेत ते तुमचे बेसिक डॉक्युमेंट आहेत. त्याचप्रकारे जर तुम्ही पत्नीला तुमचं नाव मेन्शन केलेलं असेल तर तुमच्या वाईफचे डॉक्युमेंट्स तिकडे लागतात. आणि ह्यामध्ये एक छोटीशी गोष्ट आहे की बघा, तुम्ही फॉर्ममध्ये आपण बायकोचं लग्नानंतरचं नाव मेन्शन करतो, पण डॉक्युमेंटेशनवरती तुमचं बायकोचं जुनं नाव असतं कधी कधी. जर हे असं असेल तर नाव चेंज करून घ्या, कारण त्यामध्येही तुमचं ॲप्लिकेशन जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. त्यामुळे जर जे नाव तुम्ही ॲप्लिकेशन फॉर्ममध्ये टाकलेलं असेल तेच नाव तुम्हाला तिकडे मॅच करायचं आहे. तर तुमचं वाईफचंही आधार कार्ड किंवा पॅन कार्ड, किंवा जर वाईफने ॲप्लिकेशन टाकलेलं असेल तर नवऱ्याचं आधार कार्ड आणि पॅन कार्ड तुम्हाला द्यावं लागतं तिकडे. आणि त्याचप्रकारे जर वाईफ वर्किंग असेल किंवा नवरा वर्किंग असेल तर अशा केसमध्ये त्यांचेही डॉक्युमेंट्स जे असतात ते ITR जो आहे, सॅलरी स्लिप वगैरे आहे जे, याचे डॉक्युमेंट्स मागणी येऊ शकते. तर हे डॉक्युमेंट्स तुम्हाला रेडी ठेवा.
त्यामुळे डोमिसाईल सर्टिफिकेट नॉर्मली आपल्याकडे नसतं, ते तुम्ही काढून ठेवा. ITR कधी कधी नसतो, तो ITR तुम्ही बघून घ्या, तो ITR तुमचा रेडी करून ठेवा. हे डॉक्युमेंट्स मला घेऊन निवारा केंद्रामध्ये जायचं आहे ज्यावेळी तुम्हाला अपॉइंटमेंट मिळेल त्या दिवशी, आणि ते व्हेरिफिकेशन झाल्यानंतर तुमची पुढची प्रोसेस सुरू होते. जर तुमचं डॉक्युमेंट्स सगळे व्हेरीफाय झाले आणि सगळे डॉक्युमेंट्स जर बरोबर असतील तर अशा केसमध्ये तुम्हाला अलॉटमेंट लेटर इश्यू होतं. अलॉटमेंट लेटर इश्यू झाल्यानंतर तुमचं फायनल प्रोसेस झालेली आहे असं आपण एका प्रकारे म्हणतो. पण थोडंसं ट्विस्ट झालेलं आहे 2019च्या लॉटरीमध्ये, कारण 2018च्या लॉटरीमध्ये अलॉटमेंट लेटरमध्ये सगळे डिटेल्स होते, म्हणजे पेमेंट शेड्यूल जे आहे ते पूर्णपणे क्लिअरली मेन्शन केलं होतं. पण जे 2019च्या लॉटरी विजेत्यांना जे अलॉटमेंट लेटर आलेलं आहे त्यामध्ये कुठेही तुमचं सिलेक्शन कन्फर्मेशन आलेलं नाही आहे. त्याच प्रकारे जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन जर नीट झालं नाही तर अशा केसमध्ये तुमचं लॉटरी कॅन्सल होते आणि ते घर जे आहे ते वेटिंग लिस्टमध्ये जो माणूस असेल त्याला ते घर अलॉट केलं जातं. ही सिंपल प्रोसेस त्यामध्ये फॉलो होते. आणि जर तुमचं अलॉटमेंट लेटर आलं तर अलॉटमेंट लेटर तुम्हाला जायचं आहे बँकेमध्ये घेऊन. तुमचं होम लोन प्रोसेस असेल तर तुम्ही होम लोन प्रोसेस करू शकता. त्याच प्रकारे जर LIG ॲप्लिकेट असाल तर तुम्हाला हाऊसिंग लोन बरोबर तुम्हाला PMAYचं ॲप्लिकेशन करावं लागेल बँके थ्रू. आणि जर तुम्ही EWS कॅटेगरीमध्ये ॲप्लिकेशन केलं असेल तर आय होप तुम्ही ऑलरेडी ॲप्लिकेशन केलेलं आहे. त्यावरसाठी मी वरती व्हिडिओ बनवला होता, तोही व्हिडिओ तुम्ही बघू शकता. त्या व्हिडिओमध्ये मी मॅक्सिमम पॉईंट कव्हर केलेला आहे. त्याच प्रकारे तुम्हाला कुठले क्वेरीज असतील आणि तुम्हाला जर मला कॉन्टॅक्ट करायचं असेल तर मी एक व्हिडिओ बनवला होता याआधी, तोही तुम्ही व्हिडिओ बघू शकता. वरती आय बटनमध्ये लिंक सोडून देईन. पण लक्षात घ्या सध्या जो वेटिंग टाईम जो आहे तो 3 ते 5 दिवसाचा आहे. इमिडिएटली कॉल माझा करता येत नाही आहे कारण बऱ्याच लोकांनी तिकडे रिक्वेस्ट टाकलेली असते ऑलरेडी. त्यानंतर जे तुमचं होम लोन होतं, होम लोन नंतर तुमचे हप्ते सुरू होतात, म्हणजे तुम्हाला जे सिडकोचे इन्स्टॉलमेंट असतात ते तुम्हाला भरायला लागतात. आणि ते इन्स्टॉलमेंट भरल्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन आहे आणि त्यानंतर तुमचं रजिस्ट्रेशन झाल्यानंतर तुम्हाला पोझिशन मिळून जाईल. तर ही अशी प्रोसेस आहे. जरी मी प्रोसेस 2 मिनिटांमध्ये एक्सप्लेन केली असली तरी ही प्रोसेस ॲक्च्युअलमध्ये खूप लेंदी आहे आणि खूप टाईम कन्झ्युमिंग आहे. जसं लेटर ऑफ इंटेंटसाठी जवळपास महिनाभर लागू शकतो, 1-2 महिने लागू शकतात. त्यानंतर जे अलॉटमेंट लेटरपासून जी पुढची प्रोसेस आहे तीही 2-3 महिने टाईम खाते आणि त्यानंतर अलॉटमेंट लेटर यायलाही बऱ्यापैकी टाईम लागलेला आहे. त्यामुळे साधारणतः तुम्ही एक 6 महिने ते वर्षभराचा टाईम स्पॅन तुम्ही पकडू शकता की ह्यामध्ये होऊ शकते ही प्रोसेस. जर फास्ट झाली तर 6 महिन्यामध्ये कंप्लीट होऊन जाईल, पण नाही झाली तर मे बी ती वर्षभरही ते एक्सटेंड होऊ शकते. 18 आणि 19च्या लॉटरी विजेत्यांचं नक्की आता काय चालू आहे. सो तुम्ही 2018चे लॉटरी विजेते जे आहेत त्यांचं ऑलरेडी सर्व पेमेंट झालेलं आहे आणि त्यांचं रजिस्ट्रेशन आणि पोझिशन जे आहे ते पेंडिंग आहे आणि त्याच्यासाठीच लोक वाट बघत आहेत. जर तुम्ही 2019च्या लॉटरी विजेत्यांचं स्टेटस बघितलं तर त्यांना अलॉटमेंट लेटर आता भेटलेलं आहे, पण त्यांना पेमेंट शेड्यूल अजून मिळालेलं नाही आहे. तर ते लोक पेमेंट शेड्यूलसाठी आणि बाकी प्रोसेससाठी वाट बघत आहेत. आता आपण बघूया की जर तुम्हाला घर घ्यायचं नसेल, तुम्हाला वाटत असेल की घर नको घेऊया किंवा काही प्रॉब्लेम असेल आणि अशा केसमध्ये तुम्हाला जर घर कॅन्सल करायचं असेल तर पहिलं आणि इम्पॉर्टंट सजेशन, डिसिजन जे आहे ते आत्ताच घ्या. जर तुम्ही डिसिजन नंतर घेतलं तर बऱ्यापैकी चांगला लॉस होतो. त्यामुळे जर डिसिजन तुम्हाला घ्यायचं असेल तर तुम्ही आत्ताच्या आत्ता ते डिसिजन घ्या. म्हणजे जवळपास तुम्हाला लेटर ऑफ इंटेंट यापर्यंत जो टायमिंग आहे जवळपास महिन्याभरचा टाईम जो आहे तो तुम्हाला मिळतो आणि त्यामध्ये तुम्हाला हे डिसिजन द्यायचं असतं. तर त्यामुळे तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या लॉग इनमध्ये तुम्हाला सरेंडर म्हणून एक ऑप्शन दिसेल, त्या सरेंडर ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि तुमचा फ्लॅट सरेंडर होऊन जाईल. त्यानंतर तुम्हाला आहे जी तुमची डिपॉझिटची अमाऊंट आहे त्यातलं ठराविक अमाऊंट डिडक्ट करून तुम्हाला बाकीची अमाऊंट परत केली जाते. हे डिडक्शन्स अराउंड 1200 ते 1500 रुपयापर्यंत असतात आणि प्रोसेसची टाईम लाईन जी आहे ती अप्रॉक्सिमेटली 4 महिन्याची आहे. तर बघा पैसे लगेच परत येणार नाही. तर तुम्ही विनर असाल तर, विनर नसाल तर अशा केसमध्ये तुमचे पैसे आलेलेही असतील. 17 तारखेची लास्ट डेट आहे त्याची पेमेंट रिफंड द्यायची. पण जर तुम्ही विनर असाल आणि त्या घरात तुम्ही जर सरेंडर केलं तर ही पूर्ण प्रोसेस जी आहे ती ऑनलाईन प्रोसेस आहे आणि त्याचा अप्रॉक्सिमेटली टाईम ड्युरेशन जो आहे तो 4 महिन्याचा आहे. हे आपण पकडून चालूया. जर मे बी प्रोसेस जर सिडकोने फास्ट केली तर मे बी थोडं लवकर येऊ शकतं, पण जे जुन्या लोकांना मिळालेले आहेत पैसे ते अप्रॉक्सिमेटली 4 महिन्यांनी मिळालेले आहेत हे तुम्हाला सांगत आहे. आणि खूप इम्पॉर्टंट गोष्ट आहे की डिसिजन आत्ता घ्या आणि डिसिजन एकदा घेतलं की परत मागे फिरायचा प्रयत्न करू नका, कारण त्यामध्ये खूप जास्त लॉसेस होतात. त्यामुळे तुम्ही जर पैसे भरले सिडकोला तर त्याच्यावर किती डिडक्शन्स होतील ते आपल्याला माहीत नाही आहे. त्याचप्रकारे तुम्ही बँक लोन करता, बँक लोनला तुम्हाला बँक लोन क्लोजर वगैरे ह्या बऱ्याच त्रासाच्या गोष्टी पुढे येऊ शकतात. त्यामुळे पूर्ण गोष्टीचा विचार करा की तुम्हाला घर घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे, फिनान्शियल तुम्हाला थोडे पैसे अरेंज करता येतील की नाही येतील, ह्या सगळ्या गोष्टींचा विचार करून नंतर डिसिजन घ्या आणि त्याच्या अकॉर्डिंगली घर तुम्ही घेऊ शकता. पुढची याची जी लॉटरी आपण जर बघितली तर पुढची म्हाडाची लॉटरी नक्की येईल, पण अगेन कॉम्पिटिशन खूप जास्त असेल त्यामुळे लागण्याचे चान्सेस थोडे कमी असू शकतात. तर ती गोष्ट आपल्याला लक्षात घ्यायची आहे.
जर तुम्हाला घराची गरज असेल तर तुम्ही नक्कीच हे घर कन्सिडर करू शकता. येणाऱ्या काळामध्ये इथे खूप चांगल्या प्रकारची डेव्हलपमेंट होऊन जाईल. अजून काही प्रश्न असतील तर कमेंट मला विचारू शकता. त्याचप्रकारे माझ्या नंबरसाठी तुम्ही वरचा आय बटनमधून व्हिडिओ बघू शकता आणि त्याने मला फोनवरती डायरेक्टली बोलू शकता. धन्यवाद. नमस्कार सर्व पोलीस बांधवांचं अभिकार रिव्ह्यू अभिकार रिव्ह्यू